नमस्कार, मी सेजल पुरवार. बातमीपत्रात तुम्हा सर्वांचं स्वागत. पुढे पाहणार आहोत सुपरफास्ट 100. मुंबईला लुटणारा रहमान डकेत कोण हे सर्वांना माहिती. एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवरती अप्रत्यक्ष निशाणा. मात्र मुंबईला वाचवणारी महायुतीच धुरंधर, शिंदेंचं वक्तव्य. आपल्या हक्काची मुंबई अॅनाकोंडा गिळायला निघालाय. अॅनाकोंडाऐवजी गांडुळांची औलाद उत्तर देते. उद्धव ठाकरेंचा पुन्हा एकदा अमित शहांसह शिंदेंवर हा जोरदार निशाणा. मुंबई महाराष्ट्रापासून तोडली जाईल अशी शंका आणू नये. मुंबई काल आज उद्या महाराष्ट्राचे चंद्रसूर्य असेपर्यंत मुंबई महाराष्ट्रातच राहणार. सभागृहातून मुख्यमंत्री फडणवीसांचं हे आश्वासन. तिजोरीत खूप पैसे नाही, पण महाराष्ट्राची अर्थव्यवस्था भक्कम. 2030 पर्यंत $1 ट्रिलियन टप्पा गाठला जाणार. फडणवीसांचा निर्धार. 1 जुलैपर्यंत कर्जमाफी संदर्भात पुढचं धोरण जाहीर करू, फडणवीसांकडून स्पष्ट. गडचिरोलीमध्ये विमानतळ तयार करण्याची योजना. अमरावतीमध्ये पायलट प्रशिक्षण अकादमी सुरू करणार. आशियातील सर्वात मोठी हवाई प्रशिक्षण संस्था ही असेल. मुख्यमंत्री फडणवीस यांची ही घोषणा. सीबीएसईच्या पुस्तकांमध्ये यापूर्वी शिवरायांवरती एक पॅराग्राफ होता. आता मात्र अभ्यासक्रमात बदल करण्यात आला. सीबीएसईच्या अभ्यासक्रमात 21 पानांचा शिवरायांचा इतिहास असेल. फडणवीसांची विधानसभेत ही माहिती. अधिवेशनातून विदर्भाला काही मिळालं नाही. पत्रकार परिषदेतून विरोधकांचा हल्लाबोल. निवडणुकीचा जुमला असं अधिवेशनाचं नामकरण करता येईल. अधिकाधिक लक्षवेधी मुंबईच्या प्रश्नावर होत्या. विजय वडेट्टीवारांची टीका. तर 7 दिवसांच्या अधिवेशनात पुरवणी मागण्या मंजूर करून घेणं हाच एकमेव हेतू होता. जयंत पाटलांची सत्ताधाऱ्यांवर टीका. मुंबईबाहेर गेलेल्या मराठी माणसाला पुन्हा मुंबईमध्ये आणलं जाणार. बाळासाहेबांच्या जन्मशताब्दीनिमित्त मुंबईकरांसाठी योजना आणू. बाळासाहेबांच्या चरणी योजना पुष्प अर्पण करू. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा. 2 वाजेपर्यंत सभागृह चालवलं, पण काही लोक 2 तासही बसलेले नाहीत. उपमुख्यमंत्री शिंदेंकडून नाव न घेता उद्धव ठाकरेंवर टीका. संपूर्ण अधिवेशनात विरोधकांचं एकच सूर. विरोधी पक्षनेता हवा असाही निशाणा. निवडणुकांसाठी सरकारी तिजोरीतला पैसा काढण्यासाठी सरकारने अधिवेशन घेतलं. ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते भास्कर जाधव यांची सरकारवर टीका. तर इलाका भी हमारा, धमाका भी हमारा असं उपमुख्यमंत्र्यांचं भाषण होतं. सचिन आहेर यांचं उत्तर. राज ठाकरेंना सोबत घेणं उद्धव ठाकरेंची मोठी चूक. ठाकरे बंधू एकत्र आल्यानं उद्धव ठाकरेंचं नुकसान होणार आहे. केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंचं वक्तव्य. ठाकरे बंधूंच्या एकीमुळे महायुतीला नॉन मराठी मतं मिळणार अशी देखील प्रतिक्रिया. पुणे महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर घडामोडींना वेग. आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते 3000 कोटींच्या कामांचं होणार उद्घाटन. भाजप शक्ती प्रदर्शन करणार. संघाच्या मुख्यालयात महायुतीच्या आमदार आणि मंत्र्यांचं बौद्धिक. फडणवीस आणि शिंदेंकडून सरसंघचालक डॉक्टर हेडगेवार आणि गोळवलकर यांच्या समाधीचं दर्शन. मात्र अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीचे आमदार आणि मंत्री रेशीम बागेमध्ये अनुपस्थित. अजित पवार गट स्वतंत्र पक्ष, भाजपचा भाग नाही. महायुतीच्या नेत्यांनी भाजपप्रमाणेच विचारधारणा ठेवा असा आमचा दुराग्रह नाही. संघाच्या बौद्धिकात राष्ट्रवादीच्या गैरहजेरीवर सुधीर मुनगंटीवार यांची प्रतिक्रिया. शिवसेना संघाची विचारसरणी मिळती जुळती. राष्ट्रप्रेमाची प्रेरणा मिळते. जनसेवेचं काम करण्यास बळ मिळतं. रेशीम बागेतून एकनाथ शिंदे यांचं हे भाष्य. शिवसेना संघाची विचारसरणी मिळती जुळती असं शिंदे म्हणाले. त्यावरून संघाची विचारसरणी गद्दारीची आहे का, अंबादास दानवेंचा शिंदेंना टोला. मुंबई महापालिका निवडणुकीआधी ठाकरेंच्या सेनेला मोठा धक्का बसू शकतो. तेजस्वी घोसाळकर भाजपमध्ये प्रवेश करणार अशी सूत्रांची माहिती. राज्यातील सर्व 29 महापालिकांची निवडणूक एकाच टप्प्यात होणार. जानेवारीच्या 3ऱ्या आठवड्यात मतदान घेतलं जाईल अशी माहिती. मुंबईसह 13 महापालिकांना 74 कोटींचा निधी. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नगरविकास विभागाकडून निधीचं वितरण. मुंबई महापालिकेसाठी स्वतंत्र 36 कोटींच्या निधीची तरतूद. मुंबईसाठी आता पुढील 2 दिवसांमध्ये महायुतीची जागा वाटपासाठी पहिली बैठक. भाजपकडून 4 तर शिवसेनेकडून 6 नेते वाटाघाटी करणार. मुंबईमध्ये महायुतीत भाजप 150 जागांवर लढण्याच्या तयारीत, तर शिवसेना 125 जागा लढण्यावर आग्रही. सूत्रांची माहिती. कोअर कमिटीच्या बैठकीत 125 जागांवरती चर्चा. TV9 मराठीला सूत्रांची माहिती. आरपीआय आठवले गट मुंबई, सांगली, मिरज, कुपवाडा महापालिकेची निवडणूक लढवणार. रामदास आठवले यांनी महायुतीकडे मुंबईमध्ये 16 तर सांगलीमध्ये 6 जागा मागितल्या. महाविकास आघाडीची आज पुण्यात बैठक. काल ठाकरे बंधूंच्या एकत्र बैठकीनंतर शरद पवार यांच्या कार्यालयात बैठक. आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने या बैठकीला विशेष महत्त्व.
पुण्यात शिवसेना ठाकरे गट आणि मनसेची पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठक. पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या बैठकीत चर्चा. पहिल्यांदाच पुण्यातील दोन्ही पक्षांच्या नेत्यांची बैठक. संधी दिली तर पुणे महापालिका निवडणूक लढवणार शिवसेनेचे आमदार तानाजी सावंत यांचे चिरंजीव गिरिराज सावंत इच्छुक. महायुती म्हणूनच पालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असं वक्तव्य. पुणे महापालिकेची निवडणूक होईपर्यंत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या बदलीचे आदेश नाही. अतिरिक्त आयुक्त पवनीत कौर यांचे हे आदेश. निवडणुकीत अधिकाऱ्यांमार्फत हस्तक्षेप होऊ नये यासाठी आधीच बदल्यांना स्थगिती. नाशिकमध्ये भाजपकडून इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती. आमदार राहुल ढिकले संघटन मंत्री यांच्यासह कोर कमिटीच्या नेतृत्वाखाली मुलाखत प्रक्रिया. 22 जागांसाठी भाजपकडून 988 इच्छुक उमेदवार. डोंबिवलीमध्ये 2.5 लाख लिटर जलकुंभ आणि पंपिंग हाऊसचा भूमिपूजन कार्यक्रम. भाजपचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि श्रीकांत शिंदे एकत्र. शिवसेना आणि भाजपचं मनोमिलन पाहायला मिळालं. धुळे महापालिका निवडणूक. आता शिंदेंची शिवसेना स्वतंत्र लढवण्याच्या तयारीत. सन्मानपूर्वक जागा न मिळाल्यास स्वतंत्र लढण्याचा शिंदेंच्या शिवसेनेचा निर्धार. धुळे समाजवादी पार्टीचे माजी जिल्हाध्यक्ष वकील अन्सारी यांचा अजित पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश. माजी आमदार फारुख शहा यांच्या नेतृत्वामध्ये पक्षप्रवेश सोहळा पार पडला. समाजवादी पक्षाला मोठा धक्का. जळगाव या ठिकाणी महापालिकेच्या जागांवरून महायुतीमध्ये मतभेद. भाजप शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट यांच्यात जुंपली. भाजपचा महापौर पदावर दावा तर समाधानकारक जागा न मिळाल्यास स्वबळावरती लढणार असा शिंदेंच्या शिवसेनेचा इशारा. जळगावमध्ये महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती ठाकरेंच्या शिवसेनेची बैठक. संपर्क प्रमुख संजय सावंत, उपनेते गुलाबराव वाघ, जिल्हाध्यक्ष कलभूषण पाटील आणि इतर पदाधिकारीही उपस्थित. नांदेड महानगरपालिका इच्छुक उमेदवारांच्या अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून मुलाखती सुरू. मित्रपक्षाकडून युतीचा प्रस्ताव आलेला नाही तर राष्ट्रवादीकडून स्वबळाची तयारी. आतापर्यंत निशाणे बरोबर लागले, येणाऱ्या निवडणुकीमध्ये देखील लागणार. खासदार श्रीकांत शिंदे यांचं हे वक्तव्य. कल्याण डोंबिवली महापालिकेच्या शूटिंग रेंजचे शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण. ठाणे महापालिकेची अंतिम मतदार यादी आज प्रसिद्ध होणार असल्याची माहिती. आणि यावर्षी मतदारांची संख्या 4,21,000 वाढली. पालिका हद्दीमध्ये 83,644 संभाव्य दुबार मतदार आढळले. या नव्या यादीकडे सर्वांचं लक्ष. हिवाळी अधिवेशन संपताच राज्यामध्ये आता पालिका निवडणुका होणार असल्याची माहिती. अधिवेशन संपताच राज्यात पालिका निवडणुकांच्या तयारीला वेग. नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक 10च्या निवडणुकीतून कोणीही माघार घेतलेली नाही. माघार न घेतल्यानं अ आणि ब प्रभागामध्ये प्रत्येकी 2 उमेदवार निवडणुकीत आमने-सामने. नागपूर महानगरपालिका निवडणुकीसाठी आज अंतिम मतदार यादी जाहीर होणार. दुबार मतदारांच्या नावांपुढे डबल स्टार असणार. कांदिवली या ठिकाणी स्थानिक गुंडांच्या 2 गटांमध्ये राडा. मध्यस्थी केल्यानं काही गुंडांची पोलिसांना मारहाण. कारवाई दरम्यान आरोपींनी पोलिसांवर हात उचलला. व्हिडिओ देखील घटनेचा व्हायरल. भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपदी नितीन नवीन यांची नियुक्ती. बिहार सरकारमधील मंत्री नितीन नवीन यांची राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष म्हणून नियुक्ती. महाराष्ट्र सरकारच्या प्रोजेक्ट महादेवाचं उद्घाटन. लिओनेल मेस्सी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन. भारतीय फुटबॉलपटू सुनील छेत्री, सचिन तेंडुलकर, अजय देवगन देखील या सोहळ्याला राहिले उपस्थित. राज्यातील 60 खेळाडूंची प्रोजेक्ट महादेवासाठी निवड. खेळाडूंना आंतरराष्ट्रीय प्रशिक्षण दिलं जाणार. राज्यातील ग्रामीण आणि शहरी भागातील प्रतिभावान खेळाडूंना व्यासपीठ देण्याचं या मोहिमेचं उद्दिष्ट. मुंबईमध्ये सचिन तेंडुलकर आणि गॉड ऑफ फुटबॉल लिओनेल मेस्सी यांची भेट. मेस्सीकडून सचिनला फुटबॉल भेट तर सचिन तेंडुलकरकडून मेस्सीला 10 नंबरची टीम इंडियाची जर्सी भेट. सचिनचा उपस्थितांसोबत मराठीमध्ये संवाद. लिओनेल मेस्सीच्या कार्यक्रमानंतर मुख्यमंत्री फडणवीसांनी मुंबईकरांचे आभार मानले. मुंबईकरांनी शिस्तबद्धतेचं दर्शन घडवलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची एक्सवरती पोस्ट.
मेस्सीचा गोट इंडिया दौऱ्यातील सर्वात महत्त्वाचा टप्पा म्हणजे पंतप्रधानांची भेट. मेस्सी आज नवी दिल्लीमध्ये मोदींची भेट घेणार. या भेटीमध्ये मेस्सी बालकल्याण आणि खेळाला प्रोत्साहन देण्यावर चर्चा करेल. तोडाफोडा आणि राज्य करा अशी भाजपची नीती. ठाकरेंचे माजी खासदार उन्मेष पाटलांची भाजपवर टीका. भाजप निवडणूक लढवत नाही, फसवणूक करते. उन्मेष पाटील यांचं हे वक्तव्य समोर. लाडका भाऊ योजनेवरून सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने. विजय वडेट्टीवार यांनी लक्षवेधीचे पेपर फाडले. मी विचारलेल्या प्रश्नावर दुसऱ्याच मंत्र्यांनी उत्तर दिलं अशी पाटलांची प्रतिक्रिया. प्रशिक्षणार्थ्यांना पोलिसांनी लाठीचार्ज केल्याची विजय वडेट्टीवार यांची प्रतिक्रिया. बेपत्ता लहान मुलांचा शोध घेण्यासाठी आता ऑपरेशन मुस्कान या मोहिमेअंतर्गत 41,193 लहान मुलांचा तर 4,907 महिलांचा शोध घेतला. 1,364 बालकांचा शोध घेण्यात आला अशी मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती. राज्यातील विद्यार्थ्यांच्या शालेय पोषण आहारामध्ये 1,800 कोटींचा घोटाळा. सभागृहातून आमदार कैलास पाटलांचा शालेय शिक्षण विभागावर आरोप. रोहित पवार यांच्या विरोधातील अवमानाप्रकरणी अहवाल सादर करण्यास मुदतवाढ. जयकुमार गोरे यांची बदनामी केल्याचा आरोप करत अवमान आणि हक्कभंग दाखल. पुढील अधिवेशनापर्यंत हक्कभंग समितीला अहवाल सादर करण्यास मुदतवाढ. परदेश दौऱ्यावर सदस्यांनी कसं वागावं यासाठी चैनसुख संचेती यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन. संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील यांची सभेत माहिती. सुधीर मुनगंटीवार, दीपक केसरकर, अमीन पटेल, सुनील प्रभू यांचाही समावेश. जयंत पाटलांच्या हजामत शब्दावरून नाभिक संघटना आक्रमक. माफी न मागितल्यास जयंत पाटलांना काळं फासू. महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे अध्यक्ष सयाजी झुंजार यांचं हे विधान. शक्तीपीठ मार्गाची अलाइनमेंट बदलणार. फडणवीसांची विधानसभेत माहिती. सोलापूरपासून नवीन अलाइनमेंट आम्ही तयार केली. शक्तीपीठ मार्गाचे नवे संरेखन सोलापूर सांगलीतून नेणार. मार्गामुळे मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राचं चित्र बदलणार. फडणवीसांची प्रतिक्रिया समोर. बीड माजलगाव परिसरात वकील मंगेश ससाणे यांच्या गाडीवर अज्ञातांकडून हल्ला. आमदार विजयसिंह पंडित आणि प्रकाश सोळंकी यांच्या कार्यकर्त्यांनी गाडीवर हल्ला केल्याचा ससाणेंचा आरोप. अज्ञातांवर गुन्हा दाखल. पोलिसांकडून पुढील तपास सुरू. धनंजय मुंडे यांनी विधानसभेत मांडला लक्ष्मण हाके मंगेश ससाणे यांच्यावरील हल्ल्यांचा मुद्दा. महाराष्ट्रातील सामाजिक समता संपली. मुंडेंचं भाष्य तर यावर कडक कारवाई केली जाईल. मुख्यमंत्र्यांचे एका वाक्यात उत्तर. मस्साजोग प्रकरणात 8 आरोपींना अटक. फरार आरोपी कृष्णा आंधळेचा शोध सुरू. संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना न्याय देणार. सभागृहातून शिंदेंची ग्वाही. फरार आरोपी कृष्णा आंधळे याला शोधणं खूप सोपं आहे. कृष्णा आंधळेचा चुलत भाऊ पीएसआय असून त्याच्याकडे खूप माहिती. धनंजय देशमुखांची प्रतिक्रिया. आंधळेला फरार करणाऱ्यांचे तपास यंत्रणांकडे पुरावे. आरोपीचं समर्थन करणाऱ्यांवर कारवाईची देशमुखांची मागणी. मीरा भाईंदर पश्चिम उत्तन या ठिकाणी अनेकांचा मनसेमध्ये प्रवेश. जावेद खान यांच्यासह उत्तनमधील अनेक प्रमुख स्थानिकांचा मनसेमध्ये जाहीर प्रवेश. विधानसभा अध्यक्ष संतोष शिंगाडे यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांची उपस्थिती. दहिसर आणि जुहू या ठिकाणी उच्च वारंवारता. रडारचं गोराई इथे स्थलांतर. दहिसर जुहू परिसरातील पुनर्विकासाला गती मिळेल. लाखो लोकांच्या घरांचं स्वप्न पूर्ण होणार. राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचीही प्रतिक्रिया समोर. करमाळा तालुक्यातील केम या ठिकाणी साठवण तलावाचं काम निकृष्ट झाल्याचा आरोप. चौकशी करून अधिकारी आणि कंत्राटदारांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी. 16 डिसेंबरला येरवडा या ठिकाणच्या प्रादेशिक दक्षता आणि गुणनियंत्रण कार्यालयासमोर आंदोलनही होणार.